आता हाच पाट्यामध्ये घाट आहे त्याचं मला दाखवतो. इथं थांबलेले रस्त्यामध्ये हे बघा. इकडून परत इथे तुम्हाला दादा इथं केळी काय भाव आहे? 70 रुपये. आणि टरबूज 50 रुपये. आणि पेरू ते 100ला 5 नग. 100ला 5 नग इथं भेटतं तुम्हाला घाटामध्ये थांबल्यानंतर. आणि तुम्हाला थोडंसं दाखवतो समोर व्ह्यू. हे बघा खाली खूप खोल आहे मित्रांनो. हे बघा हे बघा. आणि हा इथं घाटामध्ये हा व्ह्यू पॉईंट आहे, सेल्फी पॉईंट. आता हे बघा इथं सेल्फी चालू काढणं यांचे. इथं थांबलेले आमचे मित्रमंडळ. क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही पण आहे तुझ्याकडे? ओके चालेल चालेल. खूप तर मित्रांनो या ठिकाणी बघा ट्रॅक्टर चाललेलं घाटातून. खूप डेंजर इकडे चालेल काय आहे. आणि हा चाळीसगावचा घाट आहे. सुनील सरता पण का मागा ब्लॉक चालले ते शूटिंग आहे बघा. मी सुद्धा मित्रांनो आम्हाला फार खरोखर कारण की डेंजर घाट आहे. देवाला धर्माला चांगलं असतं. गौताळा त्याचं नाव घेतं. आव्हानांनी या ठिकाणी लागलेले मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही सिडीपेटला वेगवेगळे जंगली वन्य प्राणी असतात. खूप डेंजर घाट आहे हा. आणि कोणीही ह्या घाटानं जाता वेळेस गाडीचे काच हो सर खाली बघू नका तुम्ही. गाडीचे काच जे आहे ना गाडीचे काच हे बंद. चला ना व्ह्यू पॉईंटवरती हा इथे समोर पुढे व्ह्यू पॉईंट हा भेटलेला आहे आता आम्हाला. पुढे एक व्ह्यू पॉईंट तर आराम घ्या बघता गाडी आणि हळून लावा इथं लावून गाडी. तर हे बघा खूप मोठा इथे जागा आहे पाहू आपल्या व्ह्यू पॉईंटला. इथे फुटबॉल जाऊन दुकान बघा. अरे सर तिथे 2 गाड्या ऑलरेडी लागलेल्या आहे. इथे व्ह्यू पॉईंट होता परंतु आता हे बघा इथं काही स्टाईलमध्ये फोटो काढतात लोक. हे बघा इथे चालू आहे का जोडीचे फोटो. व्ह्यू पॉईंट फोटो काढण्यासाठी हे बघा हे बघा इथं खूप जमलेले आहे पब्लिक. इथं म्हणजे खूप त्यांना फोटो काढायचे असतात त्यासाठी. हा थांबा थोडी इथे घेता. हां थांबा थोडी गाडीची पुढून घ्या. नाही पुढं सर थोडे होईल ना. नाही गाडीची पुढून घ्या. तिकडून गाडी पलीकडून चालती. हां. गाडी इकडून गाडी दिसतं आपली गाडी काही अडचण नाही. आणि बघितलेलं तुम्ही दाखवलेलं मी. हो भेटूया. बोला सदन बोला. खूप मोठा घाट आहे. केळ भेटणार केळी नका म्हणू. केळ म्हणता ना तुम्ही. थंड पाण्याची ती माठ असतं का त्याला केळी म्हणते. हां केळी समजलं तुम्हाला आता. थंड पाण्यात माठ राहते ती छोटा माठ. केळी ती वेगळी असते त्याला केळी म्हणतात. केळ काय म्हणतात खायचे म्हणजे एक केळ. तुला खायचे केळ चांगलं खायचे असं घेऊन टाकू आपण. ताण नको आता मजा येऊ लागली. हो खूप टन आहेत घाटामध्ये. टन खूप आहेत आणि खूप मोठा घाट आहे हा. आता नाही गाडी संपत नाही. आणखी 3-4 किलोमीटर आहे. शूटिंग डेंजर आहे हो. आणि शूट तर चालू आहे माझा कंटिन्यू. तर आता इथून खाली उतरत आहे तुम्हाला दाखवते मी कसं आहे. टर्न घ्या आपल्या गाड्याला. खूप जंगल भ्रमंती गौताळ्या वन्यजीव अभयारण्य आहे इथं. हे बघा पाहिलं सर. एकच घाट आहे का आणखी एक घाट आहे? ह्योच घाट आहे. ह्योच आणखी 3 किलोमीटर चालतो. हा घाट 5 किलोमीटर घाट आहे. मोठे घाट आहे. खाली जाऊस तर 3 किलोमीटर चालतो. खूप मोठं घाट आहे बघा मित्रांनो. आपण ते वरतून व्ह्यू पॉईंट पाहिलं का? खाली गाव पाहिलं का? त्या गावात पोहोचतो. ते गावात जातो खाली बरोबर. तुम्ही खाली वर बसा ना म्हणा. बापरे किती मोठं म्हणजे किती गाड्या खूप असं वाटतं. पाऊस झालेला आहे. हे बघा इकडे जर बघितलं तर खरोखर एक मनाला आनंद वाटतो बा अशा ठिकाणी जायचं यायला म्हणलं. हा इथे एक व्ह्यू पॉईंट बरं. ते हो खाली सर्व सोलर पॅनल आहे. सर्व सोलर पॅनल आहे खाली. हो पॅनल लावून झाले सोलरचे. पाण्यासारखंच लागणार.
आणि सर खरोखर पावसामुळं आता थोडा टाइम लागला ना गाडीला टाइम लागला नाही सुनील सर. डेंजर रस्ता आहे खूप. खूप डेंजर खाली उतरायला म्हणजे एवढं सोपं नाही. मेन रोड नाही सर, घाट आहे. नजर दुर्घटना घडली कार्यक्रम. हो सर, नजर हटी दुर्घटना घडली. हा, मग. तुम्ही सरळ पहा मी सरनी बघत खाली. सर सरळ बघतो. म्हातारा माणूस आहे. मोटरसायकलवर इकडे तिकडे पहा. तुम्हासनी बघायचं बघा मग आता. आणि सर हे पाऊस बी सुरू सेट झाला बघा. कुठं पडतो कुठं मी फोटो आला. अरे काय म्हणतो कदम सर, सुनील शेट्टी पाऊस झाला म्हणजे मला नाही समजलं. सुनील शेट्टी सिटी सारखा झाला. म्हणजे कसं, पाऊस झाला सर त्याला. सुनील सिटी सारखा कसा कुठं पडतो कुठं पडत नाही. म्हणजे कसं कळलं नाही आम्हाला ते. तुम्ही थोडं एक्सप्लेन करा ये सुनील सर. जाओ तो मुझे भूल जाओ मैं होने दूंगा. धड़कन पिक्चर मतलब आता इथं पण एक हा, व्ह्यू पाय पॉईंट और मैं तुझे भूल पाय धडकन जाऊंगा. हे सोलर पॅनल खाली बघा. अशा ठिकाणी नवरा कधी रागाला दिल लुटून नवऱ्याला हो होतं सर, खूप घटना घडल्या. गर्भवती घटना होती ना. आहे की नाही? होतं इथे. जेव्हा दाखवलं त्याला गड. आणि आज कालची घटना निघाली वेगळी घटना. नाही कालच्या मुलांना स्वतः नाही करत. आयफोन मुळे झाली ती. त्यांना आयफोन मुळे आई वडिला जीव गमवलं. नाही ते पोरग नालायक वाटलं मला. नाही त्याला ते सायको झाला असं ते मोबाईलचा. नाही मी काय म्हणतो, ते पोरग आत्महत्या त्याला करणार नव्हतं, त्याला जितकी पण त्याचा बाप त्याला धरायला गेला. त्याला त्याची भीती वाटली. पुन्हा त्याला वाटलं मला त्याला पकडलं तर लय आनंद, त्या हिशोबाने आपण उडी टाकू. अरे पण हरवत्या ना आणला असतं ती उडी टाकायला गेला, ते बापाला बी घेऊन गेला. बाप बी गळत भाग झाला. गेला त्याच्यात.